उमा, ए उमा, आणखीन किती वेळ देवासमोर अशी उभी राहणार आहेस? जोवर आपल्या दुःखांची जाणीव त्याला होत नाही तोवर, जोवर माझ्या लेकीच्या आयुष्यातलं दुःख तो दूर करत नाही तोवर, जोवर तिच्या केसचा निकाल तिच्या बाजूने लागत नाही तोवर अशीच उभी राहणार आहे मी. बघूया कुठवर परीक्षा घेतोय ते. वेडेपणा करू नकोस उमा. देवाला सगळं ठाऊक असतं. त्याच्यापासून काहीही लपून राहिलेलं नाही. त्याला सगळ्यांची दुःख माहिती असतात. तो असत्याचा विजय कधीच होऊ देत नाही. इथे नेहमी असत्याचाच विजय होतो. देव चांगल्या माणसांची परीक्षा बघतो आणि त्या परीक्षेत पास मात्र वाईट माणसंच होतात. गैरसमज आहे, गैरसमज आहे तुझा उमा. देवाघरचा न्याय नेहमी योग्यच असतो. विसरलीस वाटतं नवरा भेटल्यावर लगेचच. माझं तुझ्यावर कालही प्रेम होतं, आजही आहे आणि आजन्म राहील. ते मला काय माहित नाही. तू मला आजच्या आज भेटायला येतेस. पण निरंजन, मानसी, ठीक आहे, येते मी. नेहा माने विरुद्ध शार्दूल माने या खटल्यात शार्दूल माने यांनी नेहा मानेंवर बलात्कार केला होता. हा जो मुद्दा कोर्टापुढे मांडण्यात आलेला आहे तो या केसशी संबंधित नसला तरी त्यामुळे या केसची एक वेगळीच बाजू कोर्टाच्या निदर्शनास आली आहे. ज्यावेळी बलात्कार झाला त्यावेळी शार्दूल माने हे त्यांच्या सेन्सेसमध्ये नव्हते. त्यामुळे यदाकदाचित यावर खटला उभाही राहिला असता तरी मेडिकल रिपोर्टनुसारच त्याचा निकाल लागला असता. जर त्यांचा या लग्नावर आक्षेप असेल तर ते यासाठी कोर्टात एक वेगळी केस दाखल करू शकतात. तसेच या केसचा सांगोपांग विचार केल्यानंतर वारसा हक्क कायद्याचा विचार करून धनाजीराव मानेंची संपूर्ण इस्टेट ही त्यांच्या सज्ञान मुलाकडे म्हणजेच श्रीयुत शार्दूल धनाजीराव माने यांच्याकडे जायला हवी असं कोर्टाला वाटतं. त्यामुळे धनाजीराव मानेंचं मृत्यूपत्र रद्द ठरवण्यात येऊन सगळ्या इस्टेटीची जबाबदारी आणि कायदेशीर अधिकार शार्दूल माने यांच्याकडे सोपवण्यात येत आहेत. कोर्ट इज ॲडजर्न. मानसीचा त्या निरंजनशी काय संबंध असेल? तो तिला फोन का करतोय आणि ती माझ्याशी खोटं बोलून त्याला भेटायला का गेली? त्यांच्यात नक्की काय चाललंय हे सगळं आधीला माहित नसेलच. या निरंजनमुळे तिच्या संसारात काही विघ्न यायला नको. मानसीकडे बघून असं वाटत नाही की ती असलं काही करेल म्हणून. पण जर तिच्या मनात काही पाप नाहीये तर मग ती का गेली त्याला भेटायला? तो चांगला मुलगा नाहीये. तो तिचं आणि आधीचं आयुष्य बर्बाद करू शकतो. नाही, मलाच काहीतरी करायला हवं. ह्यांना सांगितलं तर हे मानसीला घराबाहेरच काढतील. म्हणून त्यांना न सांगितलेलंच बरं. आधीला हे सगळं सांगण्याची हिंमत नाही होत माझी. मानसीशीच बोलायला हवं. पण तिने त्याचा वाईट अर्थ घेतला तर मला काही कळत नाहीये काय करावं. पण जर लवकरच हे सगळं थांबलं नाही तर आधीचा संसार पुन्हा उद्ध्वस्त होईल. मला काहीतरी करावंच लागेल. हे सगळं थांबवावंच लागेल.